आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पुण्यातील अत्यंत संवेदनशील आणि संतापजनक घटनेनंतर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे। मुख्यमंत्री म्हणाले की त्यांनी स्वतः पीडित मुलीच्या वडिलांशी संवाद साधला असून त्या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। वेळेत चार्जशीट दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी हा खटला उच्च न्यायालयाच्या माध्यमातून फास्ट ट्रॅकवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या घटनेनंतर पुण्यातील नवले पूल परिसरात शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले। संतप्त नागरिकांनी पीडितेचा मृतदेह रस्त्यावर ठेवून महामार्ग रोखला, त्यामुळे सुमारे 4 तास वाहतूक ठप्प झाली। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की नागरिकांचा रोष स्वाभाविक आहे, मात्र काही लोकांनी आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला। अशा वेळी पीडित मुलीच्या वडिलांनी परिस्थिती समजून घेत आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला, याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले। मुख्यमंत्र्यांनी आरोपीच्या पूर्वीच्या गुन्ह्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले। त्याचे जुने गुन्हे, त्यावेळी काही पळवाटा राहिल्या होत्या का याचा तपास होईल, मात्र या प्रकरणातून आरोपी सुटू शकत नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी उत्तर देत टीका करणे हे विरोधकांचे काम आहे, पण त्यांनी स्वतःच्या कार्यकाळातील घटनांकडेही पाहावे असे स्पष्ट केले। राज्य सरकार पीडित कुटुंबासोबत ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला। म्हणून तुम्ही आत्ताच्या आत्ता सुनेत्रा वहिनींना सांगून अमित शहाजींचं बोलणं आई वडिलांसोबत करून द्या, तोपर्यंत आम्ही त्या मुलीचा अंत्यसंस्कार होऊ देणार नाही। त्या माणसालाच आमच्या ताब्यात द्या मुख्यमंत्री त्या आई वडिलांनी ठेचून काढायचे। दोन मिनिटं मला सांगा, फास्ट ट्रॅक ऐकून घ्या काय म्हणताय? कशी काय गपचूप बसतात तुम्ही? कशी लावायला तुम्ही 10 ऐका 2 मिनिटं मला एक सांगा, फडणवीस साहेब, फास्ट ट्रॅकच्या आपली फास्ट ट्रॅकची केस आहे की आतापर्यंत आत्ताची आत्ता 2, 4, 8 दिवसात 15 दिवसात कोणाची निकालाला लावली सांगा बरं? कोणाची निकालाला लावली? 2 आठवडे नाही साहेब, 2 आठवडे बरं ऐका, नाही बरोबर बरं, आम्हाला भडकवू बोलायचं नाही, पण मला एक सांगा, जर न्याय व्यवस्थेने जर त्याला 2-4 शिक्षामध्ये जर त्याला बाहेर काढलं जेलच्या आणि तो मस्त मोकाट फिरतोय आणि असे बलात्कार करत फिरतोय, मग न्याय व्यवस्था तेव्हा काय झाली होती? तेव्हा तुम्ही म्हटले का त्यांना कायदा वगैरे हातात घेतला नाही घेतला? हां बरं, तुमच्यावर विश्वास आहे बरं का पूर्ण? सुनेत्रा वहिनींना सांगा की जोपर्यंत त्या आई वडिलांना अमित शहाजी केंद्रीय गृहमंत्री म्हणून ठीक आहे, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून ह्याचा पाठपुरावा करावा अशी आमची विनंती आहे। फास्ट्रॅकच्या पुढे काय असेल तेही करा साहेब। मंगेश 2 नाही, आणि फक्त ह्या केस बद्दल नाही, पुढे सुद्धा स्त्रियांना चांगलं संरक्षण पाहिजे। त्याच्यानंतर ह्या माणसाला फाशी दिल्यानंतर अशी घटना घडू द्या की सगळ्यांची फाटली पाहिजे। मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे। लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही। लोकशाही कायद्याने चालते,
पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल. न्यायालयातनं हे प्रकरण वेगानं मार्गी लावलं जाईल. तशा संदर्भातलं एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेलं आहे. घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाहीये. मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते. ते लोकही कोणात हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाहीये. मात्र मुलीच्या वडिलांनी जो काही त्या ठिकाणी ती भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही शक्ती ताकदीने या उभे राहू. प्रकरणातील जो आरोपी आहे त्याच्यावर 2019 मध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला, मात्र पुराव्याअभावी त्याची म्हणूनच आता त्याचे जुने गुन्हे देखील काय आहेत हे शोधून काढले जातील. कोणी लॅप्सेस ठेवले होते का ते देखील बघितलं जाईल.